वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला उडदाच्या पापडाचा छान असा मसाला पापड करून दाखवणार आहे। तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर पहिली ऑर्डर मसाला पापडचीच करतात का? आमच्याकडे तर तीच ऑर्डर केली जाते, पण घरी आपल्या उडदाचे पापड तयार असतील तर काय मजाच ना, जेव्हा पाहिजे तेव्हा मसाला पापड करून घेऊ शकतो। तर इथे मी हे उडदाचे पापड घरीच बनवलेले आहेत आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तो व्हिडिओही तुम्ही पहा आणि त्यालाही लाईक करा आणि हाही व्हिडिओ आवडल्यास त्यालाही लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर इथे मी उडदाचा पापड डीप फ्राय न करता याला तेल लावून घेणार आहे आणि छान याला भाजून घेणार आहे। म्हणजे डाएट करणाऱ्यांना, वजन कमी करायचं आहे त्यांना, जास्त तेलकट नकोय त्यांना, त्यांच्यासाठी ही पद्धत फार उपयुक्त आहे। तर त्यामुळे मी इथे असं तेल लावून पापड भाजून घेणार आहे, त्यामुळे पापड सरळ राहतात आणि छान तळल्यासारखं भाजून निघतात। तर इथे मी त्यावरती स्प्रेड करण्यासाठी कांदा घेणार आहे बारीक चिरून। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। तुमच्याकडे जर व्हेजिटेबल चॉपर असेल तर त्यानेही तुम्ही चिरून घेऊ शकता, छान बारीक होतं त्या व्हेजिटेबल चॉपरमध्ये। माझा चॉपर खराब झाला आहे त्यामुळे मी इथे चाकूनेच कट करून घेणार आहे। तर तुमच्या घरी कोणाकोणाला मसाला पापड आवडतो किंवा तुम्हाला स्वतःलाही आवडतो का, आणि आवडल्यास तुम्ही घरी करून खातात का हेही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्हाला हॉटेलचाच आवडतो, घरचा आवडतो की बाहेरचा आवडतो तेही कमेंट करून सांगा। पण बाहेरच्यापेक्षा कसं घरची चव ती घरची चव असते। बाहेरचे 4 पापड खाल्ले आणि घरचा एक जरी खाल्ला तर तो एकदम भारीच लागतो, हो की नाही। तर इथे मी आता छान टोमॅटो चिरून घेणार आहे। इथे मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले की टोमॅटोच्या जर बिया काढल्या आणि नुसता जर टोमॅटो कापून घेतला तर तुमचा पापड असा ओलसर होणार नाही। पण माझा इथेच हे मसाला पापड लगेच खायचे होते म्हणून मी त्याच्या बिया काढल्या नाही। तर तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकतात। आणि इथे मी छान पद्धतीने कोथिंबीर चिरून घेतली आहे। कोथिंबीर पण छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आता टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर चिरून झाली आहे। तुम्ही इथे बारीक चिरून काकडी, आणि आता कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे बारीक चिरून कैरी इथे ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। हे सर्व मिश्रण काढल्यानंतर यावर मी चाट मसाला घालून घेणार आहे। लाल तिखट इथे घालून घेणार आहे। तुम्हाला जशी चव पाहिजे, तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकतात। आणि थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे आणि इथे थोडंसं आपलं मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मी इथे शूट करायचं राहून गेलं आहे आणि मग जो मसाला पापड मी भाजला होता त्यावर हे सर्व स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि याच्यावर छान बारीक शेव किंवा शेवभुजिया तुम्ही छान स्प्रेड किंवा स्प्रिंकल करून घेऊ शकतात। आणि हा झाला तुमचा छान मसाला पापड तयार। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।